हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुवर्णास रेसिपी अँड व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारा, सुगंधानेच खावासा वाटणारा ताजा मटारचा मटार भात। या ठिकाणी मी पाव किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही बासमती किंवा कोणतेही बिर्याणी तांदूळ वापरू शकता। तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 20 ते 25 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। आपला तांदूळ पाण्यामध्ये भिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची आहे। या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे उभट चिरून घेतलेत, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, थोडासा कढीपत्ता, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 2 मध्यम आकाराचे बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी चिरून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या उभट चिरून घेतलेल्या आहेत। या ठिकाणी कांदा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने उभट चिरून घ्यायचा आहे। या ठिकाणी या पसरट पातेल्यामध्ये मी भात बनवणार आहे। पातेलं गरम झालं की त्यामध्ये तेल सोडलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये घालूया 1 चमचाभर मोहरी, चमचाभर जिरं। जिरं व्यवस्थित फुललं की त्यामध्ये घालूया कढीपत्ता। कढीपत्ता सुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। त्यामध्ये घालूया उभट चिरलेल्या मिरच्या। अशा पद्धतीने उभट मिरच्या चिरून भातामध्ये घातल्यामुळे मिरचीचा पूर्ण फ्लेवर भातामध्ये छान उतरतो। यामध्ये घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायची आहे, त्यामुळे आल्या लसणाचा जो कच्चा वास असतो तो निघून जाईल। त्यामध्ये घालूया 2 तमालपत्र। तमालपत्रामुळे आपल्या भाताला छान चव तर येतेच, पण त्यासोबत सुगंधही येतो। आणि आता यामध्ये घालूया बारीक उभट चिरलेला कांदा। कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाला की त्यामध्ये घालूयात बटाटे। या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे बटाटे अशा मोठ्या फोडीमध्ये कट करून घेतलेले आहेत। बटाट्याच्या फोडी अशा मोठ्या मोठ्याच करायच्या, त्यामुळे भाताचं टेक्स्चर सुद्धा छान दिसतं। त्यामध्ये घालूया टोमॅटो। या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो वापरत आहे। टोमॅटो आपल्याला तेलामध्ये थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी घालणार आहे ताजा हिरवा मटार। हा साधारणतः पाव किलोपेक्षा थोडासा जास्त आहे। मटार आपल्याला थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत। या ठिकाणी घालूया 1 चमचाभर लाल तिखट। आपण सुरुवातीला 2 हिरव्या मिरच्या सुद्धा वापरलेल्या आहेत, त्याप्रमाणे तिखटाचा वापर करायचा। अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर धनेपूड, 1 चमचा जिरेपूड। या ठिकाणी मी अर्धा चमचा गरम मसाला वापरत आहे। गरम मसाल्याऐवजी तुम्ही खडे मसाले वापरू शकता, पण खडे मसाले खाताना दाताखाली येतात, त्यामुळे मी गरम मसाल्याची पूड वापरते। या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। सर्व मसाले सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। त्यामध्ये घालूया थोडीशी हिरवी कोथिंबीर। यामध्ये आता घालूया भिजवलेला तांदूळ आणि तांदूळ घातल्यानंतर आपल्याला तांदूळ सुद्धा सर्व मसाल्यांसोबत व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये आता घालूया गरम पाणी। या ठिकाणी आपण 1 ग्लास तांदूळ वापरला होता, त्यासाठी मी दुप्पट म्हणजे 2 ग्लास गरम पाणी वापरत आहे। आपल्याला साधारणतः दुप्पट ते 2.5 पट पाणी व्यवस्थित तांदूळ शिजण्यासाठी लागतं। ते घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचाभर तूप। तुपामुळे भाताला खूप छान चव आणि सुगंध येतो। त्यानंतर आपल्याला पातेल्यावर ताट किंवा अशा पद्धतीची काचेची लीड ठेवून 20 मिनिटांसाठी भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। आणि अगदी 20 मिनिटांनंतर पाहू शकता भात आपला परफेक्ट शिजला आहे। सगळीकडे भाताचा सुगंध दरवळत आहे। अगदी मोकळा असा भात शिजलेला आहे। भाताला टेक्स्चर आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा।